म्हणजे खूपदा ना आमच्या शिकवण्याच्या पद्धतींमुळे तो विचार त्याच पद्धतीने परंपरागत पद्धतीने करण्याच्या प्रकारामुळे ना मुलं तेच गृहीत धरतात. म्हणजे आणि पुस्तकात जे छापलंय ना तेच. उदाहरणार्थ काचेचा हवा सापेक्ष अपवर्तनांक 1.5 पाहिजे. सगळ्या जगातल्या सगळ्या मुलांचा तो 1.5 येतो. पण कुठल्या शास्त्रज्ञांनी जर प्रयोग केला ना आजही तर तो काही 1.5 येणार नाही, तो 1.49 येईल, 1.52 येईल. कारण जेव्हा ते एक्सपेरिमेंट हवा तेव्हा सर्टन कंडिशन्स कंट्रोल असतात. पण आम्ही पुस्तकातनं आधी त्याला निर्णयच दिलेला असतो, त्यामुळे तो उत्तरच काढतो आणि आम्हाला ते बरं वाटतं. आता ही जी सुरुवातीची पद्धत आहे ना, उद्देश आहे, साहित्य आहे, निरीक्षण आहे, कृती आहे आणि त्याच्यावरनं काढलेला अनुमान आहे. या ज्या 5 पायऱ्या आहेत, ज्या पद्धतीने सगळं जग विकसित झाले, साधारणपणे 14व्या-15व्या शतकापासून अधिक विकसित झाले, प्रगत झाले. तर आम्ही मुलांचा जर विचार करायला लागलो, आम्ही म्हणजे पालक, शिक्षक सगळ्यांनीच मुलांचा जर आम्ही विचार करायला लागलो, किंबहुना शाळेतलं प्रत्येक मूल हे माझं आहे, अशी एवढी जरी एकमेव अत्यंत महत्त्वाची भावना शिक्षकाच्या मनात उत्पन्न झाली तर सगळीकडे परिवर्तन आहे. खरंय. ती अत्यंत महत्त्वाची आहे. ती कृत्रिम नाही, नैसर्गिक पद्धतीने ती वाटली पाहिजे की हे मूल माझं आहे. त्याला नाही चांगलं त्याचा हस्ताक्षर, तो कपडे चांगले घालत नाही आहे, शाळेत वेळेत येत जबाबदारी नाही, आहे. तर माझं काम आहे. माझं मुलाच्या बाबतीत मी ऐकेन का त्याचं? करेन की नाही त्याच्या बाबतीत सगळं? मग याच्या बाबतीत मी का नाही करायचं? बरोबर. असा विचार जर आम्ही लोक करायला लागलो तर ही गोष्ट सोपी आहे. याच्याकरता फार पैशाची गरज नाही, याच्याकरता फार कोणी आदेश देण्याची गरज नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, आदेशाने शिक्षण व्यवस्था बदलणार नाही. अशी बदलणार असती तर फार केव्हाच बदलली असती. अशी बदलणार नाही. शिक्षकांनी जर मनात घेतलं तर शिक्षक ही व्यवस्था बदलू शकतात आणि फक्त शिक्षकच अधिक प्रमाणात बदलू शकतात त्याची मला खात्री. इतकी ताकद शिक्षकांमध्ये. म्हणजे खऱ्या अर्थाने शाळा चालवण्याकरता शाळा चालवण्यापेक्षा मुलांच्या विकासाकरता त्या दृष्टीने जर शाळा चालवायचा प्रयत्न केला तर यश मिळू शकतं असं मी सांगू शकतो. सगळ्यात कठीण गोष्ट मला अशी वाटते, शिक्षक म्हणून मला आलेला अनुभव तुम्हाला सांगतो. सगळ्यात कठीण गोष्ट काय माहिती आहे का? दुसऱ्याला आणि स्वतःला विचार करायला लावणं हे सगळ्यात कठीण काम. हे याला खूप हे लागतं आहे, फारच करेज लागते. टू मेक अदर पर्सन टू थिंक अँड टू थिंक फॉर मायसेल्फ. स्वार्थ म्हणून नव्हे, मला ते काम करायचं आहे, हट्टाला पेटून मला पुढे न्यायचं आहे. आणि दुसरं सातत्य आहे. दुसरं कोणी काही करत असेल नसेल, दुसरं काही कोणी बोलत असेल नसेल, माझ्या कामाचं ॲप्रिसिएशन होत असेल नसेल, क्रिटिसिझम होत असेल दुसऱ्या बाजूने, काय वाटेल ते करत असतो. मला हे काम करायचं म्हणजे करायचं आहे असं पॅशनेट राहणं हा कठीण जॉब. आता सॉफ्टवेअर इंजिनियर असतात लोक, म्हणजे काय असतात तो विचार करून बघा तुम्ही. त्यांना काय सॉफ्टवेअर म्हणजे काय दाखवा बरं. सॉफ्टवेअर म्हणजे काय? म्हणजे मी IT जॉईन केल्यानंतर बरेच लोक म्हणायचे तुम्ही एक्झॅक्टली करता काय तिकडे, म्हणजे सॉफ्टवेअर फॅक्टरी वगैरे असं जेव्हा कन्सेप्ट यायला लागल्या तर तुम्ही पण फॅक्टरीतच जाऊन काम करतात का असं. अनेक माझ्या विद्यार्थ्यांना, इंजिनियर झालेल्या विद्यार्थ्यांना सोपा प्रश्न विचारलेला आहे, इंजिनिअरिंग म्हणजे काय सांगा बरं. व्हॉट इज इंजिनिअरिंग? म्हणजे मुद्दा आहे ना हा. सगळ्यात कठीण गोष्ट मला अशी वाटते, शिक्षक म्हणून मला आलेला अनुभव तुम्हाला सांगतो. सगळ्यात कठीण गोष्ट काय माहिती आहे का? दुसऱ्याला आणि स्वतःला विचार करायला लावणं हे सगळ्यात कठीण काम. हे याला खूप हे लागतं आहे, फारच करेज लागतं. टू मेक अदर पर्सन टू थिंक अँड टू थिंक फॉर मायसेल्फ. स्वार्थ म्हणून नव्हे, मला ते काम करायचं आहे, हट्टाला पेटून मला पुढे न्यायचं आहे. आणि दुसरं सातत्य आहे. दुसरं कोणी काही करत असेल नसेल, दुसरं काही कोणी बोलत असेल नसेल, माझ्या कामाचं ॲप्रिसिएशन होत असेल नसेल, क्रिटिसिझम होत असेल दुसऱ्या बाजूने, काय वाटेल ते करत असतो. मला हे काम करायचं म्हणजे करायचं आहे असं पॅशनेट राहणं हा कठीण जॉब आहे. येस, टुगेदर यू मस्ट बी पॅशनेट. ही त्या क्षेत्राची डिमांड आहे, ही त्या क्षेत्राची अपेक्षा आहे. अँड दॅट इज व्हॉट वी आर लॅकिंग एव्हरीवेअर. या दोन गोष्टी जर माणसाला जमल्या ना, खात्रीने तुम्हाला सांगतो की क्षेत्र कुठले असं राहणार नाही की जिथे बदल झाले नाही. त्यात आमचं क्षेत्र तर असं आहे ना, इथून तर बदल होतो ना समाजात. एक आईवडील आणि शाळा. आता आईवडिलांवर आमचं काही नियंत्रण नाही. आईवडिलांपैकी आईचं वडिलांवर, वडिलांचं आईवर काही नियंत्रण नसतं. त्यामुळे तो तर विषयच वेगळा. मग शाळांनी जर नाही हे काम केलं तर करणार बोल. म्हणून शाळांची जबाबदारी म्हणजे वाईट अर्थाने नाही म्हणत मी तुम्हाला, खरंच महत्त्वाची. 1960-62 सालच्या त्या कोठारी आयोगाचं तुम्ही पुस्तक जर बघितलं, मुद्दाम तुम्ही बघाच. मी सगळं काही कोठारी आयोग वाचलेला नाही. ते एवढी मोठी ग्रंथ असतात ना की ते ग्रंथालयात पडून राहण्याची पुस्तकं बनतात. पण त्यातलं पहिलं वाक्य फार महत्त्वाचं आहे. मी BEd करताना वाचले मुद्दामून, त्या लायब्ररीतनं घेऊन वाचले. वाक्य असं आहे, द डेस्टिनी ऑफ इंडिया इज बिईंग शेप्ड इन अवर क्लासरूम. किती खरं वाक्य आहे ते. पण तेच नेमकं आमचं जरा बाजूला पडत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बेस्ट प्रॅक्टिसेस इन अकॅडमिक एरिया. पण सर, हे शिक्षकांना माहिती नसतं खूप वेळा. म्हणजे ते इतकं महत्वाचं काम करतायत ही जाणीव थिअरेटिकली असते, पण
प्रॅक्टिकली रोज तुम्ही वर्गात जाऊन काय करताय ही जाणीव नसते. नाही, ती हळूहळू का होईना वाढली. ती ती त्यांना करून देण्यासाठी आपण काही करू शकतो का? हो, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी त्यांच्या राहिलेल्या अर्ध्या प्रश्नाचं हां. उत्तर दिलं पाहिजे, की जो विषय मुलांना थोडा कठीण वाटतो, नको वाटतो, बोरिंग वाटतो, ह्याच्याकरता काही करता येतं का? मी तुम्हाला खरं सांगतो, असा कुठलाही विषय नाही की जो बोरिंग हो. त्याला काहीतरी कारण असतात की तो शिकवण्याची पद्धत बरोबर नाही, आधीचा भाग नीट शिकलेला नाहीये, किंवा दुसरा पण महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याच्याकरता आवश्यक असणारी जी भाषा आहे ती विकसित झालेली नाहीये. जिथे कुठे हँड्स ऑन काहीतरी काम करायचं, अरविंद गुप्तांची केवढी मोठी साईट, हँड्स ऑन काहीतरी कुठं ना कुठेतरी काम करायचं ते केवळ थिरॉटिकली सांगितलं जात आहे. आणि मग मुलांना कळत नाही ते अक्षांश म्हणजे काय, रेखांश म्हणजे काय, कुठून बोललं जातं, खूपच जंगली. पृथ्वीच्या काय गर्भात कोणी जाऊन बसतं का काय केंद्रात, कसं ठरवतात हे. आम्ही एक लाकडी ठोकळे बनवून घेतले 150-200 पोरांकरता, आणि त्याच्यावर अक्षांश रेखांश त्याचे भाग केले व खालचा अर्धा भाग तसाच ठेवला, वरचा अर्धा भाग आम्ही असा करून घेतला, 4 भाग तुकडे केले, ते त्यातले 2 तसेच ठेवायचे. कोण मापक लावला, कर्कवृत्त, मकरवृत्त, विषुवृत्त. हो, मुलांनी काय सुंदर करून दाखवलं. सर हे ॲक्च्युली ना जसं तुमच्याकडे काही व्हिडिओ असेल किंवा मॉडेल असेल तर हे खरंच एनलायटिंग आहे. म्हणजे मला सुद्धा लहान असताना हे कसं काय व्हायचं ते जसं काही ज्ञान नव्हतं फारसं, पण मला वाटतं हे जर मुलांपर्यंत इनफॅक्ट शिक्षकांपर्यंत जरी पोहोचलं, ते जर असं काही इम्प्लिमेंट करू शकले शाळांमध्ये, तर मला वाटतं प्रदर्शनं भरवली पाहिजेत. आमच्या शाळेत एकदा द्रविड स्कूलमध्ये प्रदर्शनं भरवली. भांगे नावाचा मुलगा होता, थोडा गरीब आहे मुलगा, म्हणजे त्याचं प्रोफाईल थोडं लो ठेवण्याकडे त्याचा एकूण कल होता. का ते काही कारण नाही, खरं तसा नव्हता, मुलगाला डोकं चांगलं, पण काय घरातलं वातावरण थोडं असं तसं. सांगायचं कारण असं की भूगोलाच्या प्रदर्शनात ना एका बाईने भूगोलाचं प्रदर्शन भरवलं होतं. बऱ्याच शिक्षक शिक्षिका असतात, त्यांनी प्रदर्शन भरवलं होतं. 101 म्हणून बाई होत्या, त्यांनी भरवलं. तर तो जो मुलगा आहे ना त्याच्याकडे काय गुण होता माहिती का, त्याला कुठलाही देश सांगा तो त्याची राजधानी लगेच सांगायचं. अरे वा. 192 देशांच्या राजधान्या त्याचे पाठ होता, बरं त्याने पाठ करत बसला नव्हता, त्याची अच्छा. डोक्यातच राहतात. विशेष म्हणजे माझ्या शेजारी असले दुसरे एक शिक्षक होते, त्यांनी मला काय प्रतिसाद दिला माहिती का, ते म्हणाले, अहो मी याला शिकवायला मागच्या वर्षापासून, पण मला माहिती नाही या मुलामध्ये गुण आहे. अशा बेस्ट प्रॅक्टिसेस जर अशी प्रदर्शनं भरवणे, वरचेवर क्रीडा स्पर्धा भरवणे. सात मी एक्सपोजर मिळालं पाहिजे मुलांना. एक वायगोट्स्की नावाचा एक मोठा शिक्षणशास्त्रज्ञ येऊन गेला, रशियन वायगोट्स्की. दुर्दैवाने लवकर वारले, ग्रस्त. जगला असता तर अजून काही ना काहीतरी शिक्षणाच्या क्षेत्रात त्याने मोलाची भर घातली असते. त्याचं बरंच संशोधन आहे बरं का, सुंदर. विशेषतः मुलांच्या सामाजिक विकासाबद्दलचं संशोधन त्यांचं फार विशेष. आणि मुलाचा किंवा व्यक्तीचा सामाजिक विकास हा भाषेशी निगडीत. भाषा उत्तम दर्जाची आहे की माणसाचं संभाषण कौशल्य वाढतं, म्हणून स्वतःचे विचार दुसऱ्याला सांगू शकतो, दुसऱ्याचे विचार शांतपणे ऐकून घेऊ शकतो. प्रत्येक वेळेला तेच शब्द वापरून तीच कल्पना मुलांच्या समोर, माणसांच्या समोर मांडली पाहिजे, अशातला भाग त्याच्या बाबतीत राहत नाही. त्यामुळे भाषिक कौशल्य, भाषिक क्षमता वृद्धी करणं फार महत्त्वाचं. याच्या बाबतीत त्यांनी खूप काम केलं. त्याने एका ठिकाणी शिक्षणाची व्याख्या काय केली, तुम्हाला आश्चर्य वाटेल. वायगोट्स्कीची व्याख्या तुम्ही आज कदाचित माझ्या तोंडून पहिल्यांदा ऐकत असाल. काय सुंदर केली व्याख्या. त्यांनी म्हटलंय की आपण जे एखाद्या व्यक्तीला शिकवतो, म्हणजे सांगतो, इन्स्ट्रक्ट करतो, काही म्हणा, त्याचं जर आपण एक ग्राफ काढला आणि त्याने त्या प्रकारे जर काम केलं, आपण जे शिकवलं होतं त्याचप्रमाणे त्यांनी जर काम केलं, त्याचा जर आपण एक ग्राफ काढला, दिस इज जस्ट इमॅजिनेशन, जर एक ग्राफ काढला तर हे दोन्ही ग्राफ परस्पराला जिथे छेदतात ना, तो छेदनबिंदू म्हणजे शिक्षण आहे, लर्निंग आहे. परफेक्ट आहे, खरंय. म्हणजे बोले त्याचाच आले आहे, जे म्हणतोय तेच, त्याच बिंदूला बरोबर शिक्षण झालं असं वायगोट्स्कीचा. त्यांचं म्हणणं आहे की 2-2.5 वर्षाच्या फरकाने मुलांमध्ये जास्तीत जास्त आंतरक्रिया होतं. 7वीची मुलं 7वीच्या मुलाबरोबर रमत नाहीत, ती 9वीच्या मुलांबरोबर रमतात, त्याचं 5वीच्या रमतात. मग आमच्या शाळेमध्ये मी असं केलं की बसण्याचे कट्टे जरा कमी जास्त उंचीचे केले, आपोआप कमी जास्त वयोगटातली मुलं तिथं बसायला लागली. त्या रशियन वायगोट्स्कीला म्हणले, ये माझ्या शाळेत. त्याला माहिती नाही आता तो कुठे स्वर्गात पोहोचला का कुठे गेला माहिती नाही, पण त्याला आणला मी माझ्या शाळेत. मुलांना बसण्याच्या सोयी, मुलांची स्वच्छतागृह, मुलांकडे थोडं आपलं मुलं असं बघायला लागलं ना की गळत. पण आता तुम्ही कट्टे वगैरे म्हणलात सर, तर आता शहरातल्या ज्या शाळा आहेत तिथे त्या इतक्या अशा उंच इमारतींमध्ये असतात, ग्राउंड्स नसतात, कट्टे बनवण्याची जागा नसते, मुलांना खेळायला जागा नसते. पुणे पालकांनी अशा शाळांमध्ये पण पुण्यात अशाच शाळा आहेत. त्याला पर्याय काय? त्याला शाळाच्या वेळा का बदलत नाही आपण, मला काही कळत नाही. 11 ते 5 कुठली वेळ आहे शाळेची? सकाळी 8 वाजता शाळा भरवल्या पाहिजे, 8 ते 8:30 भरपूर व्यायाम करून घेतला पाहिजे, घाम निघाला पाहिजे अंगात, 8:30 वाजता शाळा. काय हरकत आहे? कुठली 11 ते 5 वेळ आहे? केले बदल तर काय बिघडते? आज 5वीची शाळा अशी, आम्ही म्हणून आमचं टाइम टेबल, आमच्या शिक्षकांचा कन्व्हिनियन्स, आम्हाला मुलाला शिकवायचं का दुसरं काम महत्वाचं आहे?
शिकवणं म्हणून, मुलांना घडवणं म्हणून जर महत्त्वाचं असेल तरी तर सर्व गोष्टी त्याच्यासाठी सोप्या आहेत. ते आपल्याला करायचं का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्हाला जर करायची म्हणून जर काही इच्छा असेल ना, तर हे काम अगदी सोपं आहे. खूपदा ना आपल्याला ते करायचंच नसतं, म्हणून मला ते जमत नाही, म्हणून ते त्रासाचं आहे इतरांना आणि मला, अशी आपली भावना झालेली आहे. प्रत्येक वेळेला हेच लागू असेल माझं मत असं मी नक्की म्हणणार नाही. अशाच हट्टाने सगळी गोष्ट केली पाहिजे, अशी अरेरावी करून केली पाहिजे असं पण मी म्हणणार नाही. पण आपल्याला जर करायचं आहे ना आपल्या मुलांच्या करता, तर आपल्याला हे करावं लागेल यात काही शंका नाही. आपण स्वतःच्या मुलाकरता नाही करत. आपल्या घरात लग्न कार्य असेल तर आपण वेळ जास्त देत नाही. रात्री 12ला आठवतं की याला निमंत्रण पत्रिका द्यायची राहिली. आपण करतो का नाही करत काम? तसं शाळेचं आहे आणि सोपं आहे आणि ते जाऊ द्यात बाकीचं आनंददायक आहे. ही माझे विद्यार्थी आम्हाला कुठे कुठे भेटतात. कुठं रस्त्यात भेटले की नमस्कार करतात. कुठलं क्षेत्र आहे नमस्काराचं मला सांगा. एक आध्यात्मिक गुरु असतात. दुसरं कुठलं क्षेत्र की ज्याच्यात माणसं नमस्कार करतील रस्त्यात. रिक्षाने जाणारा एखादा माजी विद्यार्थी रिक्षावाल्याला थांबवतो, म्हणतो ते सर चालले, त्या बाई चालल्या, त्यांना नमस्कार करायचा. खरं तर मोठी किंमत आहे असं मला वाटतं. आहे. तुम्ही आता इमारतींचं म्हणालात ना, ठीक आहे. क्रीडांगणं नाही आहेत, इमारती नाहीत. मला पुण्यातली एक शाळा माहिती आहे, त्याचं नाव माझ्या आता लक्षात येत नाही आहे. त्या शाळेमध्ये त्यांचे जे कोण काय पदाधिकारी आहेत ना, ते सारखे असतात. सकाळी 8 वाजल्यापासून असतात. लोकांना ते कदाचित तापदायक वाटेल तर विषय सोडा. ते तापदायक नाही आहेत. ते काही कोणाला विचारत पण नाही आहेत. पण त्या शाळेमध्ये 1200-1500 मुलं आहेत. पण जवळपास रोज किमान 700 मुलं त्यांच्या शाळेच्या टेरेसवर व्यायाम करतात. रोज. मी पुण्यातलं तुम्हाला सांग. ते गजानन महाराजांचं मंदिर आहे, तो परिसर कुठला? कसं काय म्हणतात त्याला? सहकार नगर. बरोबर सांगितलं. सहकार नगरमधली ती शाळेचं नाव नाही मला आठवत. 700 मुलं रोज व्यायाम करतात. म्हणजे लिमिटेशन्स आहेत, पण तुम्ही त्याच्यावर सुद्धा ओव्हरकॅच करू शकता. असं अलीकडे नाही 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस चालू झाला, काही ना काही वातावरण तयार झालं. तर मला असं खूपदा वाटतं ना, 2 गोष्टी आणखीन तुम्हाला सांगतो. एक म्हणजे शाळेमध्ये खूप माणसं आली पाहिजेत. त्या त्या क्षेत्रातली खूप माणसं आली पाहिजेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या टिळक रोडच्या शाळेमध्ये राकेश शर्मा येऊन. हो. ते कुठेही जात नाहीत. त्यांना जेव्हा मेल पाठवली तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आय नेव्हर यूज टू गो टू स्कूल्स अँड कॉलेजेस. कारण माझं क्षेत्रच फार वेगळं आहे. तिथं कोण माझं ऐकणार आणि काय मी तरी त्यांना सांगणार. हे सगळं स्पेस क्राफ्ट आणि एक अवघड विषय आहे. तो म्हणजे एक्स्ट्रॉर्डिनरी लोकांकरताचा विषय आहे तो. काय कॉमन मॅनचा, कॉमन मॅनला एक कौतुकाचा विषय, याच्या पलीकडे काही. कॉमन मॅनला वाटतं की हा माणूस जाऊन कुठे देवाला वगैरे भेटून आला का, ह्याच्यापेक्षा काही नाही. कारण कॉमन मॅनची कल्पना देव वरच आहे कुठेतरी अंतराळात. चूक नाही आहे माणसाचं, ते सांगतो तुम्हाला. जेवढा दूर असेल देव तेवढा बरा नाही. विनोदाचा भाग सोडा. तर राकेश शर्मा आमच्या शाळेमध्ये येऊन गेले. अरविंद गुप्ता अनेकदा आमच्या शाळेमध्ये आले. इथे NCRA जे आहे ना, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीचे गोविंद स्वरूप शाळेमध्ये आले. कितीतरी कलावंत शाळेमध्ये आले. मी चप्पल बुटांचं काम करणाऱ्या चर्मकाराला शाळेमध्ये नेलं आणि त्याची सगळी कहाणी मुलांच्या समोर मांडली की तुम्ही सोल्युशन कुठून आणलं, पॉलिश करता म्हणजे काय, चमकतं कशामुळे, ते कुठले पदार्थ तुम्ही कुठून आणलं आणि काय करता, तुम्हाला पैसे किती मिळतात रोज, तुम्ही ओळखता कसं की हे चांबडं कुठल्या क्वालिटीचं कुठलं नाही ते. शाळेमध्ये दर शनिवारी सरकारने आता एक आदेश काढला आहे, किती सुंदर आहे. या वर्षापासून बरं का, 15 जूनपासून, आत्ता नवीन आहे, महिना 1.5 महिन्यापूर्वी. सुंदर गोष्ट केली आहे. खूपदा सरकारच्या ना गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा त्याला नावं ठेवण्याचा एक प्रघात असतो. असं नाही आहे. सुंदर काम केलं तर सरकारने दर शनिवारी शाळेमध्ये आनंददायक काहीतरी गोष्ट करा असं सांगितलं. आदरदेन अभ्यास उपक्रम दिले त्याच्यात. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करता काय करता येईल, लॉजिकल थिंकिंग करता काय करता येईल, काय खूप दिले. थोडं त्याच्या बाहेर जाऊन विचार करायची जर ताकद आईवडिलांनी, शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी, संचालकांनी वापरली तर गोष्ट घडेल. हे तुम्हाला एक उदाहरण दाखवू का मी? दाखवतो लगेच. हे बघा, एक साधा मुद्दा आहे, अगदी साधा मुद्दा आहे, फार कॉम्प्लिकेटेड नाही. आणि हा एडवर्ड दी बोनो या माणसाच्या लॅटरल थिंकिंग नावाच्या पुस्तकात. हे मोठे थिंकर होऊन गेले. त्यांचं म्हणणं आहे की शालेय अभ्यासक्रमात थिंकिंग नावाचा विषय आणा. तुम्ही सगळे विषय आणताय, भरती करताय, थिंकिंग नावाचा विषय आणा. तो एकदा आणलात काम सोपं जाईल. किती छोटी गोष्ट, इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला मी सांगतोस. एक समजा अशी कल्पना करा की एक हे आहे, चौरस आहे, स्क्वेअर चौरस. या चौरसाचे मी जर तुम्हाला सांगितलं 4 भाग करा, तुम्हाला म्हणजे कुणाला सांगितलं, मग आपण सामान्यतः असे 4 भाग करतो. झाले समान 4 भाग. समजा कोणी म्हणेल असं नाही करणार, आम्ही असे करू, आडवे, काय बिघडत नाहीये. त्याला पाहिजे तसे 4 भाग. आपली अट काय, 4 समान भाग करायचे. एडवर्ड दी बोनोच्या पुस्तकात बोनो असं सांगतात, लाखो प्रकारांनी
शाळेतली मुलं लाखो प्रकारांनी याचे 4 समान भाग करून दाखवू शकतात. लॅटरल थिंकिंग. लॅटरल थिंकिंग. अगदी त्याचं एक सोपं उदाहरण तुम्हाला दाखवलं की लक्षात येईल. आपण कुठलं पण एक भाग समजा हे प्रमाण मानूया, असं आणि असे 4 भाग. ह्याच्यात थोडा बदल करूया. हे बघा असं. म्हणजे हा भाग वाढला की नाही, मग हा भाग कमी झाला तेवढाच, तो इकडे वाढूया. आता ह्याचं क्षेत्रफळ कमी झालं इथं खड्डा झाल्यामुळे, मग इकडे वाढवूया. आता याचं कमी झालं, काय करूया, इकडे वाढवूया. बघा, मुलं आपोआप उत्तरं देतात. मुलं माणसं कोणी पण, आम्हा शिक्षकांना ना समोर असलेली पोरच वाटायला लागेल, जरा दोष आहे. ते असं आहे. हे मी आता अर्धवर्तुळ काढली, त्रिकोण काढा, चौकोन काढा, हजारो गोष्टी करतात. दिलंच आहे त्यांनी त्यांच्या गोष्टी. आम्ही हे वापरतो शाळेमध्ये. कशा करता हो, की आपल्याला एक परिस्थिती दिलेली आहे, या परिस्थितीमध्ये आपल्याला बदल करायचा. अट काय आहे, 4 समान भाग करायचे. अटीत बदल नाही आहे, परिस्थितीत बदल नाही आहे. माझी ही शाळा आहे, इमारत तशीच राहणार, क्रीडांगण तसंच राहणार, शिक्षक तसेच राहणार आहे, पण मला बदल करायचा आहे ना. सो आय शुड यूज लॅटरल थिंकिंग वेज. हे जेवढे मी अधिकात अधिक वापरेन, तेवढा माझ्या शाळेमध्ये, माझ्या मुलांमध्ये, माझ्या शिक्षकांमध्ये बदल होईल. कसे सर, तुम्ही शिक्षकांच्या प्रशिक्षणाबद्दल बोलताय, तर एक प्रश्न विचारते की हे सगळं आपण शिक्षकांनी करायचं असं म्हणतोय, शिक्षकांनी केलं पाहिजे, त्यांच्या हातात कितीतरी म्हणजे बदल घडवण्याची पॉवर आहे, पण शिक्षकांचं प्रशिक्षण, त्यांचं ट्रेनिंग, त्यांनाही जाणीव करून देणं की ते काय काय बदल कसे कसे करू शकतात, यासाठी आपण काय करू शकतो? हा खूपच खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे. मला तर असं वाटतं की सगळ्यात शिक्षणामुळे मुलांच्यातला जो बदल आहे ना, जो अपेक्षित आहे समाजाला, थोडक्यात काय की गुणवत्ता म्हणून म्हणूया आपण, की समाजाची गुणवत्ता कशावर अवलंबून आहे, तर ते शिक्षणाच्या दर्जावर अवलंबून आहे. आणि शिक्षणाचा दर्जा कोणावर अवलंबून आहे, तर तो शिक्षकांच्या गुणवत्तेवर दर्जावर अवलंबून आहे. खरंय. त्यामुळे शिक्षकांचं जेवढं अधिकात अधिक प्रमाणामध्ये प्रशिक्षण होईल, आता हे प्रशिक्षण करण्याची जबाबदारी नक्की कोणाची? पहिली जबाबदारी त्या स्वतः शिक्षकाची. आता शिक्षक असं म्हणू शकणार नाही की आम्हाला रिसोर्सेस नाही आहेत, पुस्तकं आहेत, फिल्म्स आहेत, इंटरनेट आहे, काय नाही आहे. आता काळ गेलेला आहे, आता तो असं म्हणण्याचा काळ गेलेला आहे की आम्हाला कोणीतरी सांगा तरच आम्ही शिकू. त्यामुळे शिक्षकांनी स्वतःला अपडेट करण्याची, सतत नवीन गोष्ट शोधण्याची एक भूमिका घेतली पाहिजे यात शंका नाही. कारण किती झाला तरी मुख्याध्यापक 1-2 विषयांचं मार्गदर्शन करेल. संस्था केव्हा ना केव्हा तरी 4 महिन्यांनी 6 महिन्यांनी काही प्रमाणामध्ये प्रशिक्षण घेईल. पण ते शिक्षकांनी स्वतःच असं ठरवलं पाहिजे, मला प्रगत होण्याची इच्छा आहे, मला प्रगत होण्याची गरज आहे. मी जर प्रगत झालो, यावर्षी थोडा, पुढच्या वर्षी थोडा, असं टप्प्याटप्प्यात मी वेळ देत काम करत करत राहिलो तर पुढे जाईल. याचा अर्थ संस्थेने, मुख्याध्यापकांनी स्वतःची जबाबदारी सोडली पाहिजे असं नक्कीच नाही आहे. तर मी असं तुम्हाला सांगेन, उदाहरणार्थ मी मुख्याध्यापक असताना पुण्याच्या एका शाळेमध्ये आम्ही दर शुक्रवारी गणिताचा तास चालवायचो. आणि हा शिक्षकांसाठी घड्याळी 1 तास. आणि हा काही फक्त वर्षभर चालला नाही, इयर्स टुगेदर चाल. नंतर हळूहळू जे शिक्षक पण तयार झाले, शिक्षक स्वतः तास घ्यायला लागले. मी त्यांच्यासमोर शिक्षक म्हणून गणित शिकवायचा तुम्ही शिक्षकांना? हो, गणित शिकवायचो. गणित कसं शिकवावं, गणितातल्या नवीन नवीन गोष्टी काय आहेत, 5वीचा अभ्यासक्रम आहे, 6वीचा अभ्यासक्रम आहे, आपण कसं सांगावा. अनुषंगिक यायचंच, विज्ञान यायचं, भूगोल यायचं, इंग्लिश यायचं, असं होतं. त्याच्याकरता पण आम्ही वेगवेगळे कोर्सेस चालू केले. आमच्या शाळेमध्ये इंग्लिशचे शिक्षक चांगले, भूगोलाचे शिक्षक चांगले, असं खूप चांगल्या गोष्टी. तिथलं वातावरण थोडं बदलण्याचा आपण काही प्रयत्न करूया का, परिसर स्वच्छ ठेवण्याचा काही प्रयत्न करूया का, वरांड्यामध्ये काही चांगल्या गोष्टी लावूया का, जाता येता मुलं पाहतील, माणसं पाहतील. आलेल्या माणसाला असं वाटलं पाहिजे की अरे हे सुंदर गोष्ट आहे बरं का, हे शाळा हे शिकण्याचं केंद्र आहे, असं वाटलं पाहिजे ना माणसाला. एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपण गेलो, तिथली स्वच्छता, तिथलं सगळं नीटनेस बघून आपल्याला बरं वाटतं की हे डॉक्टर आपल्याला बरं करतील. कुठेही गेलो तरी आपल्याला ही गोष्ट आहे, त्या वातावरणाचा मोठा माणसाच्या मनावर परिणाम होतो. म्हणून शाळेमध्ये शिकण्याचं वातावरण उत्पन्न करण्याकरता इमारती, क्रीडांगणं, प्रयोगशाळा, संगणकाचे विभाग, आमचे ग्रंथालय आम्ही अप टू डेट ठेवण्याचा, ते सतत कार्यरत ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. वेगवेगळे दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करायला लागलो आपण की हे घडतं. अशी दृष्टी जर शिक्षकांना देण्याची प्रशिक्षण आपण घेतली तर शिक्षक नक्की बदल घडवतील असं मला. सर, आता तुम्ही म्हणजे वाईला आपण मुख्याध्यापक म्हणून काम केलं, पुण्यातही केलं, तर आत्ता जो पॉईंट तुम्ही म्हणाला की आपण शाळेत काहीतरी चेंजेस कंटिन्युअसली करायला हवे, तर त्याचं काय तुम्ही एक्झाम्पल्स देऊ शकता की ॲज अ मुख्याध्यापक म्हणून तुम्ही हा चेंज केला, किंवा बिल्डिंगमध्ये, म्हणजे बिल्डिंग तर तीच असते, बरं, पण त्याच्यात काय चेंजेस करता येतील जेणेकरून मुलांचा सुद्धा उत्साह वाढेल, शिक्षकांना सुद्धा अरे नाही मला शिकवण्यात सुद्धा उत्साह वाटेल, असं काही जर तुम्ही एक्झाम्पल शेअर केले तर ते बाकी शाळा. याला एक दुसरी पण बाजू आहे, ती म्हणजे आपल्या मनाचं जे काम आहे, म्हणजे इच्छा, माझी तीव्र स्वरूपाची इच्छा, हे जसं काम आहे, म्हणजे हा जसा मुद्दा आहे, तसं त्याचं एक आर्थिक नियोजन असं पण एक मुद्दा. हो, नक्कीच. तो म्हणजे
तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारायला वाटतं. पैसे कुठं उभे करायचे. खरं. बरोबर. खरं. मला शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक शाळेत अरे वा. प्रत्येक शाळेत माजी विद्यार्थ्यांना मी गोळा करायचो. त्यांना सांगायचो की अशा अशा मदतीची गरज आहे आणि माजी विद्यार्थ्याने काय तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढी मोठी मदत. मी वाईच्या शाळेत असताना एका झाडाला पार बांधायचा विषय चालला. मला एका माजी विद्यार्थिनीचा फोन आला. योगायोग, चमत्कार. आपला काय आता अलीकडच्या काळात विज्ञान युगात अशा गोष्टींवर एकदम भरोसा बसणार नाही, पण अनुभव आहे माझा हा. आम्ही बोलत होतो 2 शिक्षक एकमेकांशी की अरे याला पार बांधायला पाहिजे मुलांना बसायला, आणि तो अशा कॉन्व्हेक्स प्रकारचा बांधायचा आहे. काही वेळेला पार असे कॉन्केव्ह असतात ना, हो. म्हणजे असा कट्टा असतो. काही वेळेला कॉन्व्हेक्स असतो. कॉन्व्हेक्सचा फायदा असा असतो की इकडे बसलेल्या मुलांना इकडचं दिसतं, इकडच्यांना इकडचं दिसतं. एकमेकांना एकमेक दिसत नाही. हम्म. शिक्षकांना काही वेळेला त्याची पण गरज असते. काही वेळेला असं पण पाहिजे, इकडच्या मुला-मुलींना इकडची मुलं-मुली दिसली पाहिजे, तिकडच्या मुला-मुलींना इकडचे, असे पण असतात कॉन्केव्ह प्रकारचे कट्टे, काही कॉन्व्हेक्स प्रकारचे कट्टे. एका माझ्या विद्यार्थ्यांनी मोठी मदत केल्या. असं प्रत्येक गोष्टीमध्ये मला माझ्या विद्यार्थ्यांनी मदत केल्या. आम्ही शिक्षकांना पुस्तकं दिली, मुलांना अशी काही काही खूप दिवस साजरे करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची आम्ही पुस्तकं काढली, छोटी छोटी बुकलेट काढली. खूप सुंदर सुंदर हे लोकविज्ञान संघटनेचं पर्यावरणाशी संबंधित जागतिक तापमानवाढीबद्दलचं पुस्तक आहे. कॅलेंडर्स आहेत. ज्ञान प्रबोधिनीने प्रकाशित केलेली कॅलेंडर्स आणि साहित्य. शेकडो ठिकाणी लोक काम करतात. आता हा कागद तुम्ही जर बघितलात तर इथे तुम्हाला एक सरडा दिसेल. हो. इथे एक सरडा आहे आणि तो सरडा या मागच्या ह्याच्याशी एकदम मिळता जुळता असतो. Camouflage आहे. इंग्लिशमध्ये याला कॅमोफ्लाज म्हणतात. म्हणजे कॅमोफ्लाजची इथे कहाणी दिलेली आणि मग एक स्टिकर दिलेलं आहे. स्टिकर मुलांनी इथे लावायचं. सरडा स्वतंत्र दिला होता. तो सरडा आणि हे पोरांनी एक असा रंगवायचा की बस तो सरडा मिसळून गेलाय त्याच्यात. असं करायला लागलं की मुलं शाळेत मिसळतील की खरंय. शिक्षक पण मिसळतील. पालकांकरता वेगवेगळे आपण जर अभ्यासक्रम तयार केले, तासाचे 2 तासाचे. आम्ही आले की पालकांना चाचणी परीक्षा जाऊन तुमचा मुलगा यावं करतो आणि तेव्हा करतो सांगितलं तुमच्या मुलामध्ये हे गुण आहेत तर काय बिघडत आहे. मी तर एकदा सगळ्या पालकांना एक कागद दिला आणि सांगितलं मुलांचे गुण लिहा, स्वतःच्या मुलाचे गुण लिहा. लवकर सुचे ना. तक्रार नाही, सुचवा. असतात. एका पालकाने माझ्या मुलात विनोद बुद्धी सुंदर आहे. आमच्या शिक्षकांना नव्हती माहिती. असं विनोद त्याने वर्गात केला असतं तर त्याला चोपला असता कदाचित. अशी परिस्थिती आहे. ते असे जर मुलं माणसं मिसळून जायची असतील तर असे की आता याला किती लागणार खर्च, ₹1 आहे. हे मुलांनीच रंग वापरले तर त्याचे काही शाळेत दिलेले नाहीत. असे खूप गोष्टी आहेत. असे शाळेचे अंक काढले पाहिजे. हे बघा आता हे गणपतीच्या काळात अनेक शाळांमध्ये गणपती पर्यावरणपूरक गणपती तयार करतात. आम्ही पर्यावरणपूरक गणपती केले त्या प्रत्येकासाठी कार्ड तयार केलं. त्यांनी शाळेत तयार केलेलं हो, शाळेत. प्रतिम. हो, आणि विशेष म्हणजे आम्ही बाहेर पार्टी लावली. बाहेरच्या माणसांनी यायचं आणि त्यांनीच किंमत ठरवायची आणि तो गणपती घेऊन जायचा. नेले लोकांनी. पाय 3.14 पायची किंमत आहे. 3 म्हणजे 3रा महिना, 14 म्हणजे 14 तारीख, आईन्स्टाईनचा जन्मदिवस आहे. पाय दिवसाला आम्ही वेगवेगळे उपक्रम करतो. असे किती खर्च आला याला? ₹3. कुठलाही माझे विद्यार्थी हौसेने देतो. एवढं दातृत्व असतं समाजाकडे. नाही आणि समाज बघत असतो काय चाललंय काय नाही ते. असं म्हणजे समजायचं कारण नाही समाज मदत करत नाही. समाजच मदत करतो. आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे. आपली तळमळ त्याला कळली पाहिजे. आणि समजा एवढ्याच्या 2-4 जणांनी दिलं ते. 2-4 जणांनी जरा दूषणं दिली. कोणीतरी काहीतरी बोललं, द्यायचं सोडून. इतकं काय करायचंय? एवढं किती लावून घ्यायचं मनाला? असं लावून घेतलं तर कामच होणार नाही का? हे बघा दर महिन्याच्या 22 तारखेला आम्ही असं कार्ड मुलांना दिलं. कितीतरी महिने गणिताशी संबंधित. का तर 22 डिसेंबर रामानुजनचा दिवस. पोराच्या डोक्यात रामानुजनची तारीख फिट बसली. 22 डिसेंबर. आज काहीतरी मस्त मिळणार. प्रश्नच नाही. वाट बघतात मुलं. सापशिडी गणिताची. काय खर्च आला याला? ₹2.5. एखादा शिक्षक सुद्धा उदार असतो. शिक्षक सुद्धा मदत करतात. गुपचूप येऊन मला देऊन जायचे पैसे. सर माझं नाव सांगू नका पण हे पैसे घ्या. हे बघा दिवाळी अंक. मुलांकरता कोण दिवाळी अंक काढते? मुलांकरता छोटा छोटा दिवाळी अंक. सुंदर त्याच्यात कथानकं दिली आहेत, गोष्टी दिल्या आहेत. आणि या सगळ्याचं शिक्षकांना प्रशिक्षण आहे. ही काही पत्रावळ नाही आहे. आधी प्रशिक्षण दिलं आहे. या कागदाचं प्रशिक्षण आहे शिक्षकांना. आधी 1 दिवस 2 दिवस त्याने कसं करावं, काय करावं, मुलांकडनं कसं गोळा करून घ्यावं, सगळं आहे त्याच्यात. मुलं वाचत नाहीत म्हणतो ना आपण. ग्रंथालयाचं पुस्तक वाचायला मुलांना वेळ आहे का? तुम्हाला काय वाटते? त्याला डबा खायचा असतो, त्याचं राज्य आलेलं असते, नाना भानगडी आहे. ते डबा खाताना क्रीडांगणावर खेळतात. तर कोण पुस्तकं वाचायला बसले? आधी ग्रंथालय कुठे आहेत? ग्रंथपाल कुठे आहेत? मुलांनी वाचावी तशी पुस्तकं कुठे? पुस्तकं किती. एवढे मोठे मोठे ठोकळे 400 पानाचे कोण बघणार? 2-4 पानाची पुस्तकं ठेवली तरी पोरी. हे बघा तुम्हाला मगाशी मी सरडा म्हणालो तर हे तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे बघा हे पुस्तक. हे विलक्षण गोष्ट माझ्या हातून घडली. जे पुण्यातलेच एक राजू देशपांडे नावाचे आर्टिस्ट आहेत. त्यांच्या मदतीने आम्ही ही गोष्ट केली. अर्थ शोधण्यासाठी धडपड. करोनाच्या काळात केलेली गोष्ट.
कोरोनाचं वातावरण किती भयानक होतं आपल्याला कल्पना आहे. त्यातनं अर्थ शोधला पाहिजे ना समाजाने, मुलाने. म्हणून हे पुस्तक प्रत्येक मुलाला दिलं. आता कोरोनात तर मुलं नव्हती शाळेत, द्यायचं कसं? पण शासनाने हुकूम काढला होता, शालेय पोषण आहार, तांदूळ दिले पाहिजेत. मग पालक आले शाळेत, पालक आले की त्याला पुस्तक दिलं, त्याचं प्रशिक्षण घेतलं. आता हे पुस्तक छापायचं कुठे? पुण्यातल्या एका माणसाला म्हटलं छापून दे. तो म्हणला मी छापेन 4 भिंतींच्या आत गुपचूप, पण पोस्ट कसं करू? कारण गाड्या बंद, सगळंच बंद. तू म्हटलं नाही, ते ह्याचं चाललंय, गॅस सिलेंडरच्या गाड्या चालू आहेत. तो म्हणलं पण त्या हायवेने. म्हटलं काढ रिक्षा आणि काहीतरी कर. मग हायवेला ते दिलं त्या सिलेंडरवाल्याकडे, त्यांनी वाईट आणून पोस्ट केलं. भारी गोष्ट झाली. काही नाही, याच्यामध्ये हे बघा, एक चित्र आहे, वेड्यावाकड्या रेघा आहेत, याच्यापेक्षा काय. पण या वेड्यावाकड्या रेघांमध्ये रंग भरा आणि नवीन नवीन डिझाईन करा. बघा, पाला टाकणारा अरे वा. आणि याच्या खाली आम्ही काय दिले माहिती का? दूधवाल्याची सही घ्या, किराणावाल्याची सही घ्या, गावं स्वच्छ करत होती त्या काळात माणसं, त्या स्वच्छता कामगाराची सही घ्या, मोठ्या बहिणीची सही घे, शेजारी जायची मुभा नव्हती कुणाकडे, आजी आजोबांची सही घे, आई वडिलांची सही घे, असं खाली लिहिलेत सह्या. अर्थ शोधण्यासाठी धड. या कोरोनाच्या काळात जीवनाचा अर्थ शोधणं फार महत्त्वाचं होतं, अवघड होतं ते. एक पुस्तक पण आम्ही तयार केलं होतं कोरोनाच्या काळात, 2 पुस्तकं तयार केली. हे बघा, सहज शिक्षण, सहज शिक्षण असंच छापून आणलं आणि दिलं. पालकांना प्रशिक्षण दिली, हे पालकांना शिकवलं. मोठं पुस्तक आहे, 2 तास प्रशिक्षण पालकांचं. बरं, तांदळाकरता येणार होते आणि सरकारने मुलांना बोलू नका म्हटलं होतं, पालकांना बोलू नका नव्हतं म्हटलं. गुपचूप कल्याणाकरता केलेलं काम. कोणी म्हणेल नियम बोलला का काय, घटकाभर म्हणा, चांगलं काम झालं चला. असं खूप असे छोटे छोटे पब्लिकेशन करावी, 1 पानाची 2 पानाची खूप आहेत. आता हा लॉरी बेकर, तुम्हाला नाव तर माहिती आहे, त्याचं जन्मशताब्दी वर्ष होतं. आमच्या पुण्याच्या एका शाळेमध्ये आम्ही वर्षभर दर महिन्याला लॉरी बेकरचा काही ना काहीतरी उपक्रम घेतला. एक सुंदर फोल्डर तयार केलं लॉरी बेकरचं. त्याच्याबरोबर राहिलेल्या लोकांना शाळेत बोलवलं, त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्याचा काय दृष्टिकोन होता तो मुलांच्या समोर नेला. मला सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे ना, शक्य आहे, थोडं पाहिजे इच्छाशक्ती, आणि इच्छा असेल तर मार्ग सापडतो. इच्छा असेल तर मार्ग सापडतो. शंकर, ऑन दॅट नोट सर, तुम्ही 10वी फचं काहीतरी सांगणार सर. काय झालं, वर्तमानपत्रात एक बातमी आली, विष्णू दरळे नावाच्या माणसाने ऊस तोडलाय आणि एक रेकॉर्ड तयार केला. अरे इच्छा, म्हटलं भारी आहे. मग सकाळवाल्यांना फोन केला इकडे तिकडे, पण त्या विष्णू दरळेचा काही नंबर मिळेना. म्हटलं काय करावं. शेवटी का माझ्या विद्यार्थ्याला गाठलं. माझे विद्यार्थी फार मदत करतात. त्या काळात आपण त्यांना जरा चोपलेलं असतं, पण तीच पोरं मदत करतात. आता ते चोपण्यामागे चांगलीच भावना असते, आणि आता ते त्यांना कळतं आणि मोठे झाले की कळतं. काही शंका नाही. तुम्हाला सांगतो, ते विष्णू दरळेंना मी बोलवायचं धडपड केली, मला नंबर मिळाला, मी फोन लावला. तो त्यांच्या मालकाकडे गेला, त्या विष्णू दरळेंच्या मालकाकडे गेला. ऊस तोडलं, जिथं तोडलं तिथं मालकाकडे. म्हटलं अहो, त्यांचा सत्कार करायचा शाळेत. तुम्ही म्हटले सत्कार करता माणसं न्याल आणि आमची कामं खोळंबतील. बरोबर आहे म्हटलं, तुमचं नुकसान होणार. बरं, मग तुमचं नुकसानाची भरपाई जर आर्थिक आम्ही केली आणि विष्णू दरळेंना तुम्ही पाठवू शकला तर बरोबर आहे ना. नंतर बोनो वाचला कशाला मी, बरोबर, मला काम करायचंय. बरं, मी काय त्याला दिवसभराचे पैसे देणार होतो का? आमच्या शाळेतला 1.5 तास त्याचा केला असेल, तेवढ्या 1.5 तासाचेच पैसे मी देणार. मी तरी कुठून पैसे देणार? झालं. पण त्या माणसाला माझी तळमळ पोहोचली. त्या माणसाने दुसऱ्या दिवशी मालकाने मला फोन केला आणि म्हटले तुमची जरा इच्छा दिसली, मी नरळेंना शाळेत पाठवलं. झालं, नरळे माझ्या शाळेत आले. मग त्यांचा सत्कार केला. त्यांना एक कोयता दिला, एवढा मोठा 150-200 रुपयात. त्याला सोनेरी वर्ख वगैरे लावला होता. कोयता हे त्याचं आयुष्य आहे ना. ऊस तोडणीचं सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचं रेकॉर्ड केलेला माणूस आहे, त्याला किंमत आहे ना. मग मी त्यांचा सत्कार केला आणि समोर मुलं बसली होती, मागं सुमित्रा भावे होते, सुनील सुप्तनकर पण बसले होते. का? मी 10वी मुलांना दाखवण्याकरता म्हणून त्यांना बोलवलं होतं. त्यात हा माणूस, त्या माणसाचा सत्कार केला. जातात आता वरंड्यात हा माणूस म्हणायला लागला, मी भाषण काय करणार नाही, आपल्याला भाषण काय नका करू, तुमचा सत्कार केला की तुम्ही जा, चहा कॉफी घेणार का? काय नको आपल्याला, हरकत नाही. आला, त्याने गर्दी बघितली आणि मी जेव्हा त्याचं शक्तिपूजक म्हणून कौतुक केलं तेव्हा त्याला वाटलं अरे 2 शब्द बोलावे. मग ते बोलायला उभे राहिले. म्हटले माझे वडील लवकर वारले म्हणाले, त्यामुळे मला आमचा वडील माहिती नाही, पण आई म्हणले आठवते मला. पण आई ते म्हणले दोष होताच. म्हणला दोष असा होता, आई तर शाळा दावली नाही आपल्याला. आई दोष होता म्हणला. आता म्हणला माझ्या आईपेक्षा हे सर मोठे आहेत, मोने सर, यांनी आपल्याला शाळेत आणलं म्हणाला, शाळा दावली. अरे मनात आलं, आपण रोजच शाळेत जातो, सकाळ दुपार संध्याकाळ, आपल्याला पगार मिळतो, आपल्याला त्याची किंमत नाही. या माणसाने शाळा कधी बघितलीच नाही, त्याला त्याची किंमत आहे. मुलांना म्हणाला की माझा सत्कार केलाय, एक लक्षात ठेवा, शाळेने केलेला सत्कार मी खाली पडू देणार नाही.
तुम्हाला जर कळालं की असं असं रेकॉर्ड एवढे क्विंटल ऊस दुसऱ्या माणसाने तोडलेला आहे, मी जेवढा तोडला त्याच्यापेक्षा जास्त 1 किलोनी तरी मला लगेच कळवा. माझा नंबर सरांकडे आहे. दुसऱ्या दिवशी त्याचा रेकॉर्ड तोडल्याशिवाय राहणार नाही. काय बघा, म्हणजे कमाल आहे. तेव्हा त्या बाई वगैरे आल्या होत्या, सुनील सुटणकर, सुमित्रा भावे आणि सुनील आम्ही तो 10वीचा सिनेमा दाखवला मुलांना. मुलांना सांगितलं नव्हतं या कोण आहेत. सिनेमा झाल्यावर मुलांना विचारलं कोणाला भेटायची इच्छा असेल. कोणी सांगितले कोणी तेव्हा. एक जण म्हटलं दिग्दर्शकाला भेटायची इच्छा. कोण म्हणलं लेखकाला भेटायची इच्छा. अरे मला तेच पाहिजे होतं. म्हणलं पिछे मोड, बैठे बैठे पिछे मोड. फक्त येतं लोक. असं घडतं. त्या माणसाचा मोठा प्रभाव असतो. प्रमोद काळे म्हणून मोठे शास्त्रज्ञ. तेंडुलकर तुम्हाला माहिती आहे, मंगेश तेंडुलकर व्यंगचित्रकार आहे. फ्रान्सिस दिब्रिटो तुम्हाला माहिती आहे, एक मराठीतले नारो. अशी कुठली माणसं मी शाळेमध्ये नेत आहे. सगळ्यांची मतं आपल्याशी जुळतील नाही जुळतील माहिती नाही, मी बी देत आहे. ऐकू देत, बघू देत. मुलांच्या क्षमतेवर विश्वास ठेवूया, त्यांच्या कर्तबगारीवर, त्यांच्या विचार करण्याच्या ताकदीवर विश्वास ठेवूया. आपण कोण ठरवणार ते बेताचं आहे, ते चांगलं आहे, ते वाईट आहे, ते कोण आपण कोण. अशी सारखी माणसं शाळेत नेली पाहिजेत असं मी तुम्हाला सारखं क्रीडा साहित्य शाळेत दिलं पाहिजे असं मी तुम्हाला सारखे विज्ञानाचे छोटे मोठे प्रयोग मुलांकडनं करून घेतले पाहिजेत आणि मुलांना काही ना काहीतरी नवीन नवीन वाचायला दिलं पाहिजे. इतकं केलं तर शाळा बदलतील, समाज बदलेल याची मला खात्री. अशी धडपड मात्र माझ्या हातून जरी येत काही शंका नाही. आमच्या डेक्कन एज्युकेशन संस्थेने पण मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि माझ्याकडनं काम करेल. सर, अख्ख्या एपिसोड मध्ये आपण खूप काय बोललो, पण ते अगदी 4 वाक्यांमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगायचं असेल तर आपण कसं सांगू शकतो? विष्णू नागर नावाच्या एका चांगल्या हिंदी कवीची कविता आहे आणि त्या कवितेचं शीर्षक आहे फर्क पडता है. मी वाचली होती ती कविता, लिहिली. किसी का किसी से प्यार हो जाता है तो फर्क पड़ता है, आसमान में बादल छा जाते हैं तो फर्क पड़ता है, नदियाँ बहती है तो फर्क पड़ता है. असं सगळं तो सांगताय. काही लोक म्हणतात याने काय फरक पडेल, त्यांनी काय फरक पडेल. तो म्हणतो उससे भी फर्क पड़ता है. असं बरंच तो काही सांगतो. आसमान में तारे होते तो फर्क पड़ता है, बादल छा जाते तो फर्क पड़ता है. असं खूप उलट सुलट अशी एक मोठी कविता आहे. शेवट कवी फार सुंदर सांग. तो म्हणतो एक घटना अशी घडते, एक घटना अशी येते की फर्क करणारे जे लोक आहेत ते फार महत्वाचे बनून जातात. फर्क लाने वाले लोगों के साथ अन्य लोग भी खड़े हो जाते. असं म्हणतो विष्णू नागर. म्हणजे असं समजू नका की तुम्ही फरक आणता म्हणल्यावर समाज तुम्हाला असं तसं करेल. नाही, तसं नाही घेत. वेळ जाईल त्याच्यात. कदाचित तुमच्या कसोटीला उतरावं लागेल तुम्हाला, कदाचित तुमच्या मानसिक क्षमता तुम्हाला तपासाव्या लागतील. पण तो म्हणतो, म्हणजे विष्णू नागर नावाचा कवी म्हणतो, अरे तुरे आपण जरा प्रेमाने बोलत असतो, खरं ते म्हणतात म्हणायला पाहिजे. तर ते असं म्हणतात की फर्क लाने वाले लोगों के साथ अन्य लोग भी खड़े हो जाते और कहने लगते हैं हाँ फर्क पड़ता है, फर्क पड़ता. तेव्हा घडतं. तेव्हा असा फरक निर्माण करणाऱ्या, समाजात बदल चांगल्या अर्थाने घडवणाऱ्या लोकांची गरज असते आणि ते एक शिक्षण क्षेत्रातनं शक्य आहे. आणि ते केवळ शिक्षकांकडनं अधिक प्रमाणात. शिक्षकांची खरी ताकद तिथेच पणाला लागते, काही शंका नाही. त्यामुळे इथे तुम्ही मला जरा गप्पा मारायला आणि असं आउट ऑफ द थोडंसं जरा शालेय अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन थोडंफार जी काही धडपड शिक्षक म्हणून, मुख्याध्यापक म्हणून माझी झाली, त्यातले काही भाग तुमच्यापर्यंत सांगायला मला बोलवलं, त्याच्याबद्दल मी तुमचा फार आभारी आहे. ॲक्च्युली तर म्हणजे गेला अर्धा पाऊण तास जे आपण डिस्कस करतोय, तर हे सगळं असं मंत्रमुग्ध डिस्कशन मला तरी वाटलं. कारण बरेचसे छोटे छोटे उपक्रम तुम्ही चालवलेत, आता शिक्षक म्हणून असेल, मुख्याध्यापक म्हणून असेल, पण तो जो काही प्रभाव मुलांवर पडला त्याच्यामुळे आणि जे काही तुम्ही एक्झाम्पल्स दिले, ते खरोखर मला वाटतं की बाकीच्या सगळ्या शाळांमधून शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी, शाळा चालकांनी नक्की त्याचा कुठे ना कुठे वापर करावा. आणि तो जो काही चेंज आहे, जसं तुम्ही म्हणाल फरक पडता आहे, छोटे छोटे पावलं घेतले तर छोटे काहीतरी चेंज होईल आणि तो नक्की मोठा इम्पॅक्ट आपल्या सगळ्या सोसायटीवरती होईल असं मला नक्कीच वाटतं. आणि जे एक ते म्हण आहे की आप किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात पीछे पड जाती है, तसंच आहे की म्हणजे शिक्षकांना जर वाटलं, मुख्याध्यापकांना वाटलं की नाही मला हा चेंज करायचा आहे, तर नक्कीच तो चेंज होईल, याबद्दल काही शंका नाही. 100. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू.